आपल्या आनंदाचं रिमोट तुम्ही कुणाच्या हातात दिलंय का? हो, हो. बरोबर ऐकलंय तुम्ही. तुम्ही तुमच्या आनंदाचा रिमोट दुसऱ्या कुणाच्या हातात दिलाय का? बघा बरं जरा विचार करून. आता तुम्ही म्हणाल, कुठला रिमोट? काहीही सांगताय. अरे खरंच, खरंच विचार करून बघा. तुम्ही तुमच्या आनंदाचा रिमोट दुसऱ्या कुणाच्या हातात दिलंय का? आज मी तुमच्यासमोर एक अत्यंत छोटा, पण तितकाच खोल असा प्रश्न घेऊन आले आहे. आपल्या आनंदाचे रिमोट आपण कुणाच्या हातात दिलंय का? म्हणजेच काय? तर आपला मूड, आपली शांती, आपलं हसू, आपलं रडणं कोण ठरवतं? एखाद्या व्यक्तीचं वागणं की एखाद्या अपयशाची आठवण की कुणाचे काही बोललेले कठोर शब्द? मग आता विचार करा, आपण आपल्या आयुष्याचं नियंत्रण स्वतःकडे ठेवतोय की इतरांकडे? आता तुम्हाला एक उदाहरण देते. समजा आज आपला वाढदिवस आहे आणि आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीने आपल्या बर्थडेला विशच नाही केले, तर आपली चिडचिड होते, रागराग होतो. का? तर त्यांनी मला विश नाही केलं. सांगा बरं आता, तुमच्या आनंदाचा रिमोट कुणाकडे आहे? त्या व्यक्तीकडेच ना, ज्यांनी तुम्हाला विश नाही केले. बरोबर? एखादा व्यक्ती कळत नकळत एखादी गोष्ट आपल्याला बोलून जातो. तो तर बोलून विसरून गेलेला असतो, पण आपण त्या गोष्टीचा विचार करून दुःखी होत असतो. त्यावेळेस आपला आनंदाचा रिमोट कुणाकडे असतो? त्या व्यक्तीकडेच ना. अजून एक उदाहरण देते. एक विद्यार्थी होता, खूप मेहनती, खूप अभ्यासू, पण रोज एखादा मित्र त्याला हिणवायचा. तुला ना काही जमणार नाही, तू कुठे या स्पर्धेत टिकणार आहेस? हे ऐकून ऐकून तो विद्यार्थी त्याची मेहनत, त्याचा अभ्यास थांबवू लागला. का? कारण त्याने आपल्या आत्मविश्वासाचं आणि आनंदाचं रिमोट त्या मित्राकडे दिलेलं होतं. तो हे विसरला होता की जे आपण आहोत ते इतरांच्या मतांनी नाही, तर आपल्या मेहनतीने, आपल्या अभ्यासाने, आपल्या कष्टाने आहोत. प्रत्येक वेळी कोणी आपल्यावर ओरडलं की आपण रडतो. प्रत्येक वेळी कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केलं की आपण खचतो. तेव्हा समजायचं की आपल्या आयुष्याचा रिमोट आपण त्या व्यक्तीकडे सोपवला आहे. तो हा रिमोट म्हणजेच आपला मूड, आपला आत्मविश्वास, आपली शांतता, आपली एनर्जी, हे सगळं सगळं आपण इतरांच्या हातात दिलंय. आपल्या भावना, आपला मूड, आपली मानसिक अवस्था, हे सगळं काही दुसऱ्यांच्या वागण्यावर अवलंबून झालंय. हे म्हणजे कसं झालंय? आपल्या टीव्हीचं रिमोट आपण शेजाऱ्याच्या हातात देऊन त्याच्या हातून आपण चॅनल बदलतोय. आपल्याला बघायचं असतं डिस्कव्हरी, पण तो लावतो क्राईम पेट्रोल. म्हणूनच आपल्या आयुष्याचं रिमोट, आपल्या आनंदाचं बटन आपल्या स्वतःच्या हातातच ठेवा. कोणी ओरडलं तर शांत राहा, कारण तो त्याच्या स्वभावाचा भाग आहे, तुमच्या नाही. कोणी तुम्हाला टोकत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका, कारण कारण त्यांना तुमचं यश टोचतंय. कोणी जर तुमच्याकडे रागाने, द्वेषाने बघितले आणि तुम्ही त्या रागाचा, द्वेषाचा स्वीकारच केला नाही, तर तो राग, तो द्वेष कुणाकडे राहणार? देणाऱ्याकडेच ना. मग आपण का ते उचलून घेतो? हे तुमचं आयुष्य आहे. तुम्ही ठरवा, मी केव्हा आनंदी होणार आणि का? लोक येतील, लोक जातील. आज प्रशंसा करतील, उद्या टीकाही करतील. पण तुम्ही जर सक्षम असाल, तर कुणीही तुम्हाला हरवू शकत नाही. दररोज स्वतःला विचारा, माझ्या आनंदासाठी मी आज काय केलं? आपण एक दिवस असा ठरवूया. एक दिवस असा ठरवा आणि अंमलात आणा. आज कुठलीही टीका, राग, माझ्याविषयीचा द्वेष यावर मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. बघा, बघा तुम्हाला कळेल, तुमचा रिमोट तुम्ही तुमच्या हातात ठेवलाय. तुम्ही तुमचा रिमोट तुमच्या हातात घेतलाय. तुमचं स्वतःवर नियंत्रण आहे. ही खूपच छोटी गोष्ट आहे, पण जीवन बदलणारी आहे. आपल्या आनंदाचा रिमोट कुणाच्या तरी हातात असेल, तर तुमचं जीवन त्यांच्या करंगळीवर, त्यांच्या बोटावर नाचेल. पण जर तो रिमोट तुमच्या हातात, मनगटात असेल, तर तुम्ही स्वतःसाठी हसाल, जगाल आणि चुकून जरी कोणी तुमच्याशी वाईट वागलं, बोललं, तरी त्याचा तुमच्यावर काडी मात्रही परिणाम होणार नाही. तर चला, आजपासून आपण ठरवूया, माझ्या आनंदाचे रिमोट माझ्याच हातात असेल. स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणाच्याही बोलण्याने तुमचं रिमोट हलणार नाही. कारण
कारण ते रिमोट आता फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. कारण आता ते रिमोट फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे. कारण आता ते रिमोट फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे. धन्यवाद.